नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आज आपण पुढील पाठाचा अभ्यास करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परिसर अभ्यास भाग 1 या विषयाचा इयत्ता 5वी मधील हा जो विषय आहे तर याचा संपूर्ण अभ्यास जो आहे तर तो आपण बघणार आहोत। यामागे खूप सारे लेक्चर झालेले आहेत, तर ते लेक्चर तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही सिक्वेन्सने बघू शकता। आता आजचं जे लेक्चर असणार आहे ते पुढचं लेक्चर असणार आहे आपलं परिसर अभ्यास भाग 1 मधील जे आपलं आता पुढचं लेक्चर असणार आहे त्याविषयी आज आपण या लेक्चर मध्ये संपूर्ण अभ्यास बघणार आहोत। त्यामध्ये जे काही घटक असतील, उपघटक असतील, त्यानंतर तुम्हाला काही कृती सांगितलेल्या असतील त्या कृतींचा अभ्यास, काही प्रश्न उत्तर विचारलेला असेल त्याचा अभ्यास, तसेच जो स्वाध्याय आहे तर त्या स्वाध्यायाचं पण संपूर्ण विश्लेषण जे आहे तर आपण बघणार आहोत। चला तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आजचं जे लेक्चर असणार आहे हे पाणी या पाठावर आपलं लेक्चर असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाणी जेव्हा आपण म्हणत असतो तर हे आपलं किती जीवनावश्यक गोष्ट आहे ही आपली, कारण आपण डेली जीवन जगत असताना दररोज आपल्याला मिनिमम 4 ते 5 लिटर आपल्याला पाणी प्रत्येक व्यक्तीला लागत असतं। तसेच विद्यार्थी मित्रांनो, जेवढे काही सजीव आहेत सर्व सजीवांना पाण्याची खूप गरज असते। पाणी हेच आपण जीवन म्हणत असतो। तसेच जे प्राणी असतात, जंगलामधील प्राणी असू द्या किंवा आपले जे सजीव आहेत त्यामध्ये मानव प्राणी असतील, पक्षी असतील, या सर्वांना जी आहे तर ती पाण्याची खूप गरज असते। यामध्ये बघा या पाठामध्ये त्याचाच अभ्यास करणार आहोत। जे पाणी आपल्याला निसर्गातून मिळत असतं त्यामध्ये मानवाने जे अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे पाणी प्रदूषण होत असतं। त्यासाठी कोणकोणते कारण असतात की जे पाणी प्रदूषण करणारे असतात, तसेच पाणी प्रदूषण होऊ नये यासाठी आपण कोणत्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, पाणी जे आहे तर ते शुद्धीकरण कशा प्रकारे केलं पाहिजे। तसेच जे पाणी आपण घरामध्ये जे पाणी वापरत असतो आपले कपडे धुण्यासाठी, तसेच भांडे धुण्यासाठी, हे जे आपण पाणी वापरत असतो त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली पाहिजे, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पाठामध्ये याची उत्तरं मिळणार आहे। तर चला तर आजचा हा जो पाठ आहे तर त्यामधील घटकांना सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला विचारलेलं आहे थोडे आठवा। आता काही तुम्हाला कृती सांगितलेल्या आहे किंवा काही प्रश्न विचारलेले आहे तर त्याची आता माहिती बघूयात। यामध्ये बघा, पाण्याने भरलेल्या भांड्यात चमचाभर साखर, लाकडाचा भुसा आणि माती हे पदार्थ टाकले तर काय होईल। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक छोटासा प्रयोग करायला सांगितलेला आहे। पाण्याने भरलेलं एक भांड घ्यायचं आहे, त्यावर चमचाभर साखर टाकायची आहे, त्यानंतर लाकडाचा भुसा टाकायचा आहे आणि माती टाकायची आहे। आता असा प्रयोग केल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की साखर जी आहे तर ती पाण्यामध्ये विरघळलेली आपल्याला दिसून येत असते। तसेच माती आहे, माती पण पाण्यामध्ये विरघळत असते। तसेच जो लाकडाचा भुसा आहे तर तो लाकडाचा भुसा आपल्याला पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसत असतो। तर हे असं जेव्हा आपण प्रयोग करतो तेव्हा आपल्याला असं निदर्शनास येणार आहे। त्यानंतर आता दुसरं प्रयोग सांगितलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे, पाण्याच्या अवस्था कोणत्या। पाण्याची जी अवस्था आहे आपण बघा द्रव रूपात बघत असतो। पाणी जे आहे तर ते द्रव रूपात आपल्याला आढळत असतं। त्यानंतर स्थायू रूपात जेव्हा पाण्याचा बर्फ होतो तेव्हा आपल्याला जे पाणी आहे तर ते स्थायू रूपात सुद्धा बघायला भेटत असतं। त्यानंतर पाण्याला उष्णता दिल्यानंतर पाण्याची वाफ बनत असते, तेव्हा आपल्याला पाण्याची ही तिसरी अवस्था असणार आहे वायू रूपात। म्हणजे स्थायू, द्रव, वायू या तिन्ही रूपामध्ये म्हणजेच अवस्थामध्ये आपल्याला पाणी आढळत असतं। त्यानंतर आता तिसरा प्रश्न विचारलेला आहे, पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्धोक करण्यासाठी काय करतात। आता पिण्याचे पाणी जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ करायचे आहे। स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये जर गढूळ पाणी असेल तर आपण काय करतो की ते पाणी स्थिर होऊन देतो, म्हणजे त्यावेळेस माती जी आहे तर ती खाली जाते व स्वच्छ पाणी जे आहे तर ते वर आपल्याला भेटत असतं। तसेच आपण तुरटीचा सुद्धा वापर करत असतो। तुरटी जर वापरली तर पाण्यातील जी माती आहे तर ती खाली जात असते, त्या तुरटीपाशी अट्रॅक्ट होते व आपल्याला जे पाणी आहे तर ते स्वच्छ बघायला भेटत असतं। तर हे झालं उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं। आता बघूयात पुढील जो आपला घटक आहे त्याविषयी आता माहिती बघूयात।
आता यामध्ये बघा पाण्याचे प्रदूषण या घटकाचा आता अभ्यास करणार आहोत. करून पहा. तुम्हाला एक काही प्रयोग सांगितलेला आहे तर तुम्हाला करून बघायचा आहे. पाऊस पडत असताना मोकळ्या जागी ठेवलेल्या स्वच्छ भांड्यात पडलेले पावसाचे पाणी घ्यायचे आहे. तसेच जमिनीवरून वाहत जाणारे पाणी घ्यायचे आहे. वेगवेगळ्या भांड्यात घेऊन त्यांचे निरीक्षण करायचे आहे. आता जेव्हा पाऊस पडतो तेव्हा एका भांड्यात ते पाणी तुम्हाला गोळा म्हणजे असं जेव्हा पाऊस पडत असणार आहे तेव्हा रिकामं स्वच्छ भांडं बाहेर ठेवायचं आहे. त्यामध्ये पाणी साठणार आहे पावसाचं. त्यानंतर मग दुसरं जे भांडं घ्यायचं आहे तुम्हाला, त्यामध्ये जमिनीवरून जे वाहत पाणी येत आहे तर ते तुम्हाला त्यामध्ये भरायचं आहे. दोन्ही भांड्याचे तुम्हाला निरीक्षण करायचे आहे. आता तुम्हाला काय यामध्ये बारीक बारीक गोष्टी तुम्हाला कशा लक्षात येणार की जे पावसाचं पाणी आहे तर ते आपल्याला स्वच्छ आलेलं दिसत असतं. जेव्हा तुम्ही पावसाचं पाणी घेशाल त्या भांड्यामध्ये जेव्हा डायरेक्ट पावसाचं पाणी पडेल तर ते स्वच्छ स्वरूपात आपल्याला दिसत असतं. परंतु जे जमिनीवरून वाहत जाणारे पाणी आपण ते गोळा करतो त्यामध्ये तुम्हाला माती म्हणजे गढूळ पाणी सापडू शकतं. त्यामध्ये काही छोटे छोटे वनस्पती असतील, शेवाळ असेल, तसेच काही इतर जे कचरा वगैरे तुम्हाला त्यामध्ये आढळून येणार आहे. काय फरक दिसतो त्याचे काय कारण असेल. आता हे जे वरून पावसाचं पाणी पडलेलं आहे तर ते डायरेक्ट आपल्याला कुठं भेटलेलं आहे, भांड्यात भेटलेलं आहे व त्यामध्ये काही आता मिक्सचर झालेलं नाही. परंतु जेव्हा दुसऱ्या भांड्यामधलं जे पाणी आहे ते जे जमिनीवर पडल्यानंतर जमिनीवर काय जे माती असेल, कचरा असेल त्यामध्ये मिक्स झालेला आहे. जेव्हा ते आपण दुसऱ्या भांड्यातील पाणी घेतो त्यामध्ये ते आपल्याला आढळून आलेलं आपल्याला दिसून येत असतं. आता बघा पाण्यात इतर पदार्थ मिसळले की पाणी अशुद्ध होते हे आपल्याला त्यामधून समजलेलं आहे. आता डायरेक्ट आपण पावसाचं पाणी घेतलं त्यामध्ये काही पदार्थ मिसळले नव्हते म्हणून ते अशुद्ध झालं नव्हतं. परंतु जे जमिनीवर पाणी पडलं होतं तर ते पाण्यामध्ये इतर माती मिक्स झाली, तसेच कचरा एकत्र झाला किंवा इतर वनस्पतीचे काही म्हणजे छोटे छोटे झाडं असतील, तसेच शेवाळ असेल ते एकत्र आल्यामुळे काय झालं तर ते पाणी जे आहे तर ते अशुद्ध झालेलं आपल्याला दिसून येत असतं. त्यानंतर बघा काही पदार्थ पाण्यात तरंगत राहतात. बघा आपल्या सुरुवातीला एक प्रयोग सांगितलेला होता की एक भांड्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये साखर, माती आणि भुसा टाकायचा आहे. म्हणजे लाकडाचा जो भुसा असतो तो जर टाकतो आपण तेव्हा काय होतं तो लाकडाचा भुसा काय होतो पाण्यावर तरंगत असतो. तरंगत असल्यामुळे सेम तसंच यामध्ये सांगितलेलं आहे. पाण्यामध्ये काही पदार्थ तरंगताना आपल्याला दिसून येत असतात. त्यामध्ये लाकडाचा भुसा असेल किंवा इतर जे वनस्पती आहेत जे पाण्यावर तरंगतात तर ते आपल्याला आढळून आलेले दिसत असतात. त्यामुळे पाणी अस्वच्छ किंवा गढूळ आपल्याला दिसत असते. काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि दिसेनासे होतात. पाण्यात मिसळलेले पदार्थ सजीवांसाठी अपायकारक असले तर ते पाणी दूषित आहे असे आपण म्हणत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही पदार्थ जे आहेत पाण्यात मिक्स झाल्यानंतर ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. मग अशा वेळेस जे पाणी आहे तर ते पाणी आपल्या सजीवांना अपायकारक असतं. त्यामध्ये काही पदार्थ टाकले तर ते आपल्याला लगेच दिसून येत असतात. परंतु काही जे आहे तर ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, ते डायरेक्ट पाण्यामध्ये मिक्स होतात. असं पाणी जर आपण पिलं तर नक्कीच आपण आजारी पडू शकतो. तर ते पाणी प्रदूषित आहे असे आपण म्हणत असतो. नद्या, सरोवरे हे आपले पाण्याचे स्रोत आहेत. बघा आपले जे पिण्याच्या पाण्याचे जे स्रोत आहे कोणते आहे, नद्या आहेत, सरोवर आहेत. तर हे काय आहे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहे. त्यातील पाण्याचे प्रदूषण कसे होते. आता नद्यामधील पाणी असेल, सरोवरामधील पाणी असेल, यांचे प्रदूषण कशा प्रकारे होते तर याचा अभ्यास करायचा आहे. तर बघा सांगा पाहू, तुम्हाला काही विचारलेलं आहे तर त्याची तुम्हाला उत्तर द्यायची आहे. तुमच्या घरातील स्वयंपाकघर आणि न्हाणीघरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात कोणकोणते पदार्थ मिसळलेले असतात. आता स्वयंपाकघर आहे, तसेच न्हाणीघर म्हणजे आपलं आंघोळीचं जे पाणी आपण वाया जात असतं ते त्या ठिकाणचं पाणी. स्वयंपाकघरात जेव्हा आपण सांडपाणी आपलं बाहेर जात असतं त्यामध्ये बघा आपलं उरलेली भाजी असेल, त्यानंतर जे भाज्या केलेल्या आहेत तर त्यामध्ये काही जे उरलेले पदार्थ असतात ते असतात. तसेच
इतर ज्या काही गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत, तसेच तेलकट भांडी असतात ते आपण घासल्यानंतर त्याचं सर्व पाणी जे आहे आपण सांडपाण्यामार्फत बाहेर पाठवतो, नलिकेमार्फत पाठवत असतो. तसेच न्हाणीघर, त्यामधून आपलं साबणाचं पाणी जात असतं. तसेच इतर जे आपलं अंगावरचा मळ असतो तो पण बाहेर जात असतो. आता हे सांडपाणी जे आहे तर त्यामधून हे पदार्थ बाहेर आपल्याला जात असताना दिसून येत असतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अजून काही प्रश्न विचारलेले आहे का बघूयात. तर एवढाच एक प्रश्न विचारलेला होता तुम्हाला. त्यानंतर बघा, पुढील जो घटक आहे सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट. आता हे जे सांडपाणी येत असतं आपल्या घरामधून, न्हाणीघर असेल तसेच स्वयंपाकघरातून जे पाणी येत असतं बाहेर, तर त्याचं विल्हेवाट कशा प्रकारे लावायची आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरातून जसं सांडपाणी निघत असतं तसेच कारखान्यातून, उद्योगधंदे यांमार्फत सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात सांडपाणी बाहेर येत असतं. मग याची विल्हेवाट कशा प्रकारे लावायची आहे. मग आपण विल्हेवाट कशासाठी लावत असतो, जेणेकरून जे आपलं पाणी आहे तर ते पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा हे सांडपाणी कधी पुढे जाऊन कुठं मिळतं, नदीलाच भेटणार आहे, तर त्यामुळे आपली जी नदी आहे किंवा सरोवर आहे तर ते दूषित होऊ नये यासाठी आपण काय करत असतो, जे सांडपाणी आहे तर त्याची विल्हेवाट लावत असतो. या ठिकाणी बघा, शहराचे, गावाचे सांडपाणी एकत्र करून सोयीच्या ठिकाणी मोठ्या जलसाठ्यात सोडतात. बघा, आता आपल्या गावाचं जरी पाणी म्हणलं, शेवटी आपलं गावाच्या बाहेर आपण एकत्र करत असतो सगळं पाणी, आणि ते शेवटी नदीलाच जात असतं किंवा एका सरोवराला ते आपण सोडत असतो. तसेच शहराचे पण असते, शहराचा पण सेम प्रोसेस आहे, जशी गावाची आहे तशी शहराची पण असते. राहत्या इमारतीमधून तसेच उद्योग, कारखाने यांतून निघणाऱ्या सांडपाण्यात अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे इमारतीमधून असेल, तसेच आपण ज्या इमारतीमध्ये राहत असतो त्यामधील, तसेच उद्योगधंदे, कारखाने यांमधून निघणारे जे सांडपाणी आहे तर यामधून जे सांडपाणी निघत असतं तर त्यामुळे काय होत असतं, तर आपलं जे सांडपाणी निघणार आहे ते नदी सरोवराला भेटत असतं. त्यामुळे जे पाणी आहे आपलं तर ते अशुद्ध होत असतं. यांपैकी काही विरघळलेल्या तर काही न विरघळलेल्या असू शकतात. बघा, आता जे आपलं सांडपाणी जात असतं तर काही त्याच्यातील घटक जे आहेत, सांडपाण्यामधील जे घटक आहेत तर ते पाण्यामध्ये मिक्स होत असतात, आणि काही पदार्थ जे आहेत तर ते विरघळत नाही, असे आपल्याला दिसून येत असते. त्यामध्ये खाली आपल्याला अशुद्ध जलसाठे जे आहे तर त्याचा चित्र दिलेलं आहे. यामध्ये बघू शकता, या ठिकाणी काही वनस्पती, काही आपले जे पदार्थ आहे तर ते तरंगताना तुम्हाला दिसत आहे. हे पाणी जे आहे तर ते गढूळ पाणी तुम्हाला दिसत आहे. अशुद्ध जलसाठ्याचे हे चित्र आहे. त्यामध्ये बघा, मैल पाण्यात रोग पसरणारे सूक्ष्मजीव असू शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, मैल पाणी जे आहे म्हणजेच अशुद्ध पाणी जे आहे त्यामध्ये सूक्ष्मजीव असतात, म्हणजे रोग पसरवणारे जे सूक्ष्मजीव आहे तर ते त्यामध्ये प्रेझेंट असतात. तर कारखान्याच्या सांडपाण्यात विषारी पदार्थ असण्याची अधिक शक्यता असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कारखान्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जात असतात, विविध जे प्रोडक्ट आहे नवनवीन बनवले जात असतात. मग त्यामधून जे उपयोगी नसणारे जे वस्तू आहे तर ते आपण सांडपाण्यामार्फत ते कारखान्यातून बाहेर टाकत असतात. तर त्यामध्ये बघा, विषारी पदार्थ असू शकतात. तसेच हे सर्व सांडपाणी जसेच्या तसे जलसाठ्यात सोडले तर जलस्रोतांचे प्रदूषण होऊन ते घातक ठरते. असे पाणी पिण्यासाठी किंवा इतर कुठल्याच कामासाठी वापरता येत नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे कारखान्यातून निघणारे पाणी, तसेच आपले जे सांडपाणी जे असतं तर ते डायरेक्ट जर जलसाठ्यामध्ये किंवा आपल्या नदीमध्ये किंवा सरोवरामध्ये जर सोडलं तर जे पाणी जे आहे आपल्या नदीतलं तर ते प्रदूषित होणार आहे, आणि ते आपल्याला कुठल्याच कामाचे राहणार नाही, म्हणजे पिण्याचे कामाचं राहणार नाही व इथल्या कुठल्याही गोष्टीसाठी ते उपयोगी राहणार नाही. म्हणून सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडण्याची कारखानदारांवर सक्ती असते. आता जे मोठमोठे कारखाने आहेत तर यांच्यावर एक सक्ती असते की जे तुमचं सांडपाणी येणार आहे त्याच्यावर तुम्हाला प्रक्रिया करावं लागणार, जेणेकरून ते पाणी जे आहे तर त्यामुळे नदीतील जे नदी जी आहे किंवा सरोवर जे आहे तर ते प्रदूषित होणार नाही याची त्यांना
जी सक्ती जी आहे तर ती असते की जे तुम्ही सांडपाणी नदीमध्ये सोडत असतात ना, तर ते काय करायचं, थोडं त्याच्यात शुद्धीकरण करावं लागणार आहे, जेणेकरून जे नदी आहे तर ती प्रदूषित होणार नाही. तसेच गावाचे सांडपाणी तसेच मैल पाणी जलस्रोतांमध्ये सोडण्यापूर्वी त्यांवर शुद्धीकरण प्रक्रिया करतात. असे केल्यामुळे जलप्रदूषण टाळता येते. बघा, जर आपल्याला जलप्रदूषण टाळायचं आहे, आपल्या घरातील सांडपाणी असू द्या किंवा कारखान्यातील सांडपाणी असू द्या किंवा सर्व गावांमिळते जे नंतर जे सांडपाणी बाहेर निघत असतं किंवा शहरामधील असू द्या, तर यांवर प्रक्रिया केली पाहिजे. प्रक्रिया केल्यानंतरच ते पाणी जे आहे तर ते नदीला सोडलं किंवा सरोवराला सोडलं पाहिजे. असे केल्यामुळे काय होणार आहे, तर आपलं जलप्रदूषण जे आहे तर ते टाळण्यासाठी आपल्याला खूप सारी मदत होणार आहे. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, नदीच्या वाहत्या पाण्याचे नैसर्गिकरित्याही काही प्रमाणात शुद्धीकरण होत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता नदीमध्ये आपण काही ठिकाणी शुद्धीकरण करतात, काही ठिकाणी जसेच्या तसंच सोडलं जातं, परंतु नदी अशी वाहत जात असते. वाहत जात असल्यामुळे हवेतील ऑक्सिजन त्यामध्ये मिक्स होत असतो. त्यामुळे जे पाणी आहे तर ते स्वच्छ होण्यास किंवा शुद्ध होण्यास त्या नदीला किंवा सरोवराला खूप सारी मदत होत असते. याशिवाय गावाला पाणी पुरवठा करण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरणही करण्यात येते. बघा, गावाला जेव्हा पाणी पुरवठा करायचा असतो, मग आपल्या गावाला जे पाणी लागत असतं ते आपण नदीमधूनच घेत असतो. अशा वेळेस आपल्या गावाजवळ एक मोठी टाकी असते, त्यामध्ये ते पाणी आणलं जातं, त्यानंतर ते शुद्धीकरण केलं जातं व त्यानंतरच आपल्याला म्हणजे गावातील लोकांना नळावाटे दिलं जातं. त्यानंतर बघा पुढे तुम्हाला विचारलेलं आहे, माहित आहे का तुम्हाला नदीमध्ये जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्या गेल्या तर शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया कमी होते, पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे जलचरांना धोका होतो. बघा, आपण बघितलं होतं की नदी स्वतःहून ती शुद्ध होत असते. कधी, जेव्हा नदीच्या पाण्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होत असतो तेव्हा नदीतील जे पाणी आहे तर ते शुद्ध होत असतं. परंतु आता हे जे प्रमाण आहे तर ते जर आपण आपलं जे सांडपाणी आहे तर ते डायरेक्ट आपण नदीमध्ये जेव्हा सोडतो त्यावेळेस जे शुद्धीकरणाची प्रोसेस जी आहे तर ती मंद होत असते, म्हणजे कमी प्रमाणात होत असते. मग त्यामुळे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण जे आहे तर ते कमी होणार आहे, त्यामुळे जलचरांना धोका होत असतो. आता बघा, आता ही ऑक्सिजनची प्रक्रिया जर मंद झाली किंवा कमी प्रमाणात झाली तर नक्कीच नदीमधील पाणी जे आहे तर ते स्वच्छ होण्यास वेळ लागणार आहे. मग अशामुळे काय होणार आहे, जे नदीमध्ये सरोवरामध्ये आपल्याला जलचर आपल्याला बघायला भेटत असतात, मासे असतात व इतर जे काही जलचर असतील तर त्यांना काय होत असतो, धोका होत असतो. तर ते कशा प्रकारे, तर जसं आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे तसं जलचरांना सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. मग हे जलचर जे आहे तर पाण्यातील ऑक्सिजन घेत असतात व त्यावर ते जगत असतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मग हे जलचरांना जर व्यवस्थित ऑक्सिजनच भेटलेला नाही, ते ऑक्सिजनचं प्रमाणच कमी झालं तर त्यातील जलचर आहे तर ते जलचर जलचरांना धोका असू शकतो. मग अशामुळे आपण जे सांडपाणी सोडत असतो त्यावर जर आपण प्रक्रिया केली, मग त्यानंतर नदीला पाणी जर सोडलं तर नक्कीच आपले जे जलचर असतील, नदी असेल तर शुद्ध राहण्यासाठी खूप सारी मदत होऊ शकते. त्यानंतर बघा पाण्याचे शुद्धीकरण. आता हे पाण्याचे शुद्धीकरण कशा प्रकारे होते तर याविषयी आता माहिती बघूयात. करून पहा, प्लॅस्टिकची एक बाटली घ्या. तुम्हाला एखादा चांगले जो प्रयोग सांगितलेला आहे त्यामधून तुम्ही शिकू शकता की पाणी जे आहे तर ते पाणी कशा प्रकारे स्वच्छ करू शकतो. प्लॅस्टिकची एक बॉटल घ्यायची आहे. आपल्याला बिस्लरी बॉटल रिकामी आपल्याला कुठे पण अवेलेबल होऊ शकते, हॉटेल्समध्ये किंवा आपल्या घरामध्ये. तर ती एक प्लॅस्टिकची तुम्हाला बॉटल घ्यायची आहे. त्याचं जे टोक आहे तर त्या टोकावर तुम्हाला एक स्वच्छ कापडाचा तुकडा बांधायचा आहे. कापड घ्यायचा आहे आणि त्याचं तोंड जे आहे तर ते घट्ट बांधून घ्यायचं आहे. बघा, स्वच्छ कपड्याचा तुकडा बांधायचा आहे.
तिचा खालचा भाग आहे तर तो तुम्हाला कापायचा आहे, जे खालचा भाग आहे तर तो खालचा भाग जो आहे तर तुम्हाला कापून घ्यायचा आहे, ते छोट्या प्रमाणात कापून घ्यायचा आहे, जसं या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर ते अशा प्रकारे. तर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, बाटली उलटी धरून तिच्यात कोळशाची पूड, बारीक वाळू व जड वाळू भरून आकृतीत दाखवल्याप्रमाणे थर तयार करायचे आहे. तर यामध्ये बघा ही फक्त एवढीच बॉटल तुम्हाला कन्सिडर करायची आहे. आता ही बॉटल जी आहे खालचा भाग कापलेला आहे आणि पुढचं जे टोक आहे या ठिकाणी बघा कापड बांधलेलं तुम्हाला दिसून येत आहे. सुरुवातीला जो खालचा भाग आहे तोंडापाशी तर तुम्हाला कोळशाची पूड टाकायची आहे या लेवल पर्यंत. त्यानंतर बघा पुढचं जे आहे, पुढचा जो थर आहे तर तो बारीक वाळूंचा असणार आहे. इथून इथपर्यंत जो भाग आहे तर तो बारीक वाळूंचा असणार आहे आणि बारीक वाळू भरल्यानंतर त्याच्यावर आता जड वाळूचा थर तुम्हाला द्यायचा आहे. या ठिकाणी जड वाळू तुम्हाला भरायची आहे. असे 3 थर तुम्हाला झाल्यानंतर मग त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला थर लावून घ्यायचे आणि त्यानंतर बघा बाटलीत दाखवल्याप्रमाणे मांडायचं आहे. मग खाली एक ग्लास जो आहे, प्लॅस्टिकचा ग्लास घेऊ शकता तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी, किंवा काचेचा ग्लास तुम्ही वापरू शकता, त्यामध्ये अशी ती बॉटल ठेवायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करायची आहे. आता कचरा असलेले गढूळ पाणी तुम्हाला बाटलीमध्ये हळूहळू भरायचे आहे. आता गढूळ पाणी घ्यायचं आहे आणि वरती तुम्हाला या बॉटलमध्ये हलक्या पद्धतीने तुम्हाला हळूहळू त्यामध्ये टाकायचं आहे. टाकल्यानंतर बघा बाटलीच्या कापलेल्या भागात पडणाऱ्या पाण्याचे निरीक्षण तुम्हाला करायचे आहे. बघा आता त्यानंतर बघा बाटलीच्या कापलेल्या भागात पडणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करा. हे स्वच्छ दिसत असेल तर त्यात सूक्ष्मजीव असू शकतात. आता यामध्ये बघा आता हे वरती पाणी सुरुवातीला जड वाळू मधून खाली जाणार आहे, त्यामधून थोडे जे कण आहे तर ते वरती अडकू शकतात. त्यानंतर बारीक वाळूला थोडे कण अडकू शकतात आणि त्यानंतर कोळशाची जी पूड आहे त्यामध्ये काही कण अडकून ते स्वच्छ पाणी तुम्हाला खाली दिसत आहे. पण हे जे स्वच्छ पाणी आहे तर यामध्ये सूक्ष्मजीव असू शकतात. बघा या ठिकाणी सांगितलं त्यात सूक्ष्मजीव असू शकतात. हे तुम्ही शिकले आहात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे पाण्यामध्ये सुद्धा काही सूक्ष्मजीव असू शकतात. जरी पाणी शुद्ध असेल तर त्यामध्ये सूक्ष्मजीव पण प्रेझेंट असतात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न विचारलेला आहे. जलशुद्धीकरण केंद्र हा घटक आता शिकूयात आणि त्यावर काय प्रश्न विचारलेला आहे तर त्यांचा अभ्यास करूयात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जलशुद्धीकरण केंद्र हा जो घटक आहे तर त्याचा अभ्यास करूयात व त्यावर काही प्रश्न विचारलेले आहे तर त्याची प्रश्न उत्तर आपण बघूयात. आता सुरुवातीला बघा, तुमच्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राला शिक्षकांसह भेट द्यायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे गावात पाणी पुरवठा आहे तर ज्या ठिकाणी बघा तुमचं पाणी तुमच्या गावाला ज्या ठिकाणून येत असतं त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र असतं. तर अशा ठिकाणी आपल्या शिक्षकांची परमिशन घ्यायची आहे. शिक्षकांना विचारूनच शिक्षकांसोबत तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्या ठिकाणी जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांची मुलाखत तुम्हाला घ्यायची आहे. पुढील प्रश्न विचारून जलशुद्धीकरण प्रक्रियेची तुम्हाला माहिती मिळवायची आहे. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्याकडे वही पेन असला पाहिजे आणि तुम्हाला खाली जे 5 प्रश्न विचारलेले आहे तर त्या 5 प्रश्नांची त्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला प्रश्न उत्तर घ्यायची आहे. तर बघा म्हणजे एक प्रकारे तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे त्यांची. तर बघा पहिला जो प्रश्न आहे आपला, सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी पाणी कोणत्या जलस्रोतातून आणले जाते. बघा आता सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी बघा जे पाणी आहे, नदी असेल सरोवर असेल तर त्या मार्फत आपण काय करत असतो, किंवा ते अधिकारी तुम्हाला तसे उत्तर देतील तर ते नदी मार्फत किंवा एखाद्या सरोवरामार्फत ते पाणी आपल्याला आपल्या गावासाठी वापरण्यासाठी आपण घेत असतो. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, रोज किती लिटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. आता जसं गाव असेल तशीच त्या मशीनची कॅपॅसिटी म्हणजे त्या प्रकारेच ते मशीन घेत असतात. मोठं शहर असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रकारे आपल्याला मशिनरी बघायला भेटतील. म्हणजेच पाणी शुद्धीकरणाचे जे मशीन आहे तर ते तुम्हाला बघायला भेटतील.
त्यानंतर बघा त्याविषयी तुम्हाला माहिती घ्यायची आहे, किती लिटर पाणी शुद्ध करू शकतात, तर ते तुम्हाला नक्कीच सांगतील. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पाणी स्वच्छ, पारदर्शक आणि निर्जंतुकीकरण होण्यासाठी कोणत्या प्रक्रिया केल्या जातात, तर याविषयी त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे. पाणी स्वच्छ कशा प्रकारे करतात, पारदर्शक कशा प्रकारे व निर्जंतुकीकरण म्हणजे जे आपल्याला हानिकारक असणारे जे सूक्ष्मजीव आहे, तर ते सूक्ष्मजीवांचा निर्जंतुकीकरण कशा प्रकारे तुम्ही करता, तर याविषयी तुम्हाला त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न आहे त्यांना विचारायचा आहे, या प्रक्रिया कोणत्या क्रमाने करतात. सुरुवातीला तुम्ही पाणी स्वच्छ करतात का, निर्जंतुकीकरण करतात का, पारदर्शक करतात. तर ह्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा अजून काही पाणी स्वच्छ करण्याच्या प्रक्रिया असतील, तर तुम्ही त्या कोणत्या क्रमाने करत असतात. म्हणजे जेव्हा पाणी नदी मार्फत, सरोवरामार्फत तुमच्या म्हणजे त्या ठिकाणी येत असतं, तर मग त्या ठिकाणी आल्यानंतर ज्या पाणी शुद्धीकरणाच्या मध्ये आल्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारे प्रोसेसनी करत असता, तर त्याची तुम्हाला माहिती घ्यायची आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न जो आहे, पाण्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्ही काय करता. बघा, पाणी स्वच्छ केल्यानंतर किंवा पारदर्शक किंवा निर्जंतुक केल्यानंतर पाण्याला काही स्मेल असतो किंवा वास येत असतो. मग असे पाण्याचा दुर्गंध कमी करण्यासाठी किंवा नाहीसा करण्यासाठी तुम्ही कोणती प्रोसेस वापरता, जेणेकरून आम्हाला पण अशा काही प्रोसेस करता येतील का. तर असे प्रश्न जे आहेत, हे दिलेले 5 प्रश्न तुम्हाला जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना विचारायचे आहे. तर बघा, जल शुद्धीकरण केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षकांसह भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना हे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे. त्यानंतर बघा पुढे तुम्हाला विचारलेला आहे, माहित आहे का तुम्हाला. बघा, माहित आहे का तुम्हाला, प्रवासात अनेकदा आपण बाटलीतील पाणी विकत घेऊन पित असतो. बघा, बिस्लरी असेल किंवा इतर ज्या कंपन्यांच्या बॉटल्स असतात, 1-1 लिटरची बॉटल किंवा आता मोठमोठ्या पण येतात त्यामार्फत आपण पाणी विकत घेत असतो व पित असतो. रेल्वे असेल, आपण प्रवास करताना बघा रेल्वे किंवा बस मार्फत बसच्या माध्यमातून आपण काय करत असतो, म्हणजे आपल्या एका गावातून दुसऱ्या गावाला जात असतो किंवा आपण मामाच्या गावाला किंवा नातेवाईकांच्या ठिकाणी आपण जात असतो. अशा वेळेस आपलं पाणी जे आहे घरून आणलेलं ते संपून जातं. मग अशा वेळेस आपण काय करत असतो, पाणी विकत घेत असतो. तर बघा, अशा ठिकाणी बघा पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आपण विकत मिळत असतात. बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर आपल्याला ह्या पाण्याच्या बाटल्या विकत भेटत असतात. या पाण्याच्या बाटलीवर कोणती माहिती असते ती वाचा आणि इतरांना सांगा. बघा, आता जी बॉटल घेत असतो त्यावर कंपनीचं नाव असतं व ते ठिकाणी काही माहिती पण दिलेली असते. कशा प्रकारे प्रोसेस केलेली आहे, त्यावर किती प्रमाणात ऑक्सिजन आहे, किती प्रमाणात क्षार आहे, त्याविषयी माहिती दिलेली असते. तसेच ही बॉटल जी आहे, पाण्याची बॉटल, त्यामध्ये पाणी कोणत्या तारखेला पॅकिंग केलेली आहे, पाणी भरलेलं आहे, शुद्धीकरण केलेलं आहे आणि त्यावर एक्सपायरी डेट पण असते की या तारखेनंतर जर तुम्ही पाणी वापरलं, त्या पाणी बॉटल मधील पाणी वापरलं, तर ते तुम्हाला मानवी शरीरासाठी अपायकारक असू शकतं. पण त्यामध्ये जर एक्सपायरी डेट झालेली असेल त्या बॉटलची, तर असे बॉटल्स तुम्ही विकत घ्यायचे नाही. त्यामध्ये बघा खाली विचारलेलं आहे, बाटलीत पाणी कधी भरले आहे आणि पाणी कधीपर्यंत वापरता येईल. हा कालावधी पाण्याच्या बॉटलीवर छापलेला असतो. पाणी विकत घेताना ही माहिती आवश्यक पाहिजे आहे. जेव्हा तुम्ही पाण्याची बॉटल विकत घेशाल अशा वेळेस तुम्हाला ही माहिती आहे, तर ती माहिती तुम्हाला नक्की त्यावरील बघायची आहे. त्यानंतर बघा, बाटली उघडल्यानंतर पाणी लवकर संपवावे. पाणी संपल्यानंतर बाटली चुरगळून कचरा पेटीत फेकावी, म्हणजे बाटलीचा पुन्हा वापर केला जाणार नाही. बघा, आता जेव्हा आपण बॉटल फोडत असतो तर लवकरात लवकर ते पाणी आहे तर ते वापरून घ्यायचं, म्हणजे पिऊन घ्यायचं आहे. आणि पिऊन घेतल्यानंतर जी बॉटल उरणार आहे ती चुरगळून काय करायचं आहे, कचरा पेटीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. जर बसमध्ये कचरा पेटी नसेल तर जेव्हा तुमचा स्टॉप येणार आहे तर त्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कचरा पेटीत टाकायचा आहे. परंतु प्रवास करताना खिडकीच्या बाहेर किंवा अशी वाऱ्यावर अशी तुम्हाला ती रिकामी बॉटल फेकायची नाही.
जेणेकरून ती बॉटल आहे पुन्हा तिचा वापर होणार नाही आणि त्यामार्फत काय आपले जे सूक्ष्मजीव त्यामध्ये ऍड होणार नाही, जेणेकरून जर त्यामध्ये जर पुन्हा पाणी आपण यूज केलं तर नक्कीच त्यामुळे काय आपल्याला त्रास होऊ शकतो। मग अशामुळे बाटलीचा पुन्हा वापर केला जाणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे। त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे, सांगा पाहू। एखाद्या भागात दीर्घ काळापर्यंत पाऊसच पडला नाही तर तेथील लोकांच्या जीवनावर कोणते परिणाम होतील। आता बघा जेव्हा एखाद्या ठिकाणी दुष्काळ पडत असतो तर जेव्हा दुष्काळ पडल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे पावसाचं पाणीच येत नाही, जर पावसाचंच पाणी नाही आलं तर तेथील जे सजीव आहेत, जनावर आहेत, मानव आहेत तर त्यांना पाण्याची गरज असते। मग त्यांना पाणीच भेटलं नाही तर ते काय करणार, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणार। अशा वेळेस बघा खूप काळ जर त्या ठिकाणी पाऊसच पडला नाही त्या ठिकाणी मग शेतीला लागणार पाणी सुद्धा मिळणार नाही, मग त्या ठिकाणी जी जमीन आहे तर त्यामध्ये पीक सुद्धा आपल्याला घेता येणार नाही। तसेच तेथील नदी असेल, जलाशय असेल ते जर कोरडे झाले, दुष्काळामुळे जर कोरडे झाले तर त्याच्यातील जलचर जे आहेत तर ते जलचर सुद्धा मृत्यू पावतील। त्यामुळे खूप सारी नुकसान जे आहे तर ते आपल्या मानवी जीवनावर झालेलं दिसत, तसेच इतर जे सजीव आहेत तर त्यांच्या जीवनावर झालेलं दिसून येत असतं। त्यानंतर बघा सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्र आहे तर त्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे। सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया आपण वरती जे प्रोसेस बघितली होती तर त्याविषयी काय माहिती दिलेली आहे। तर बघा जलशुद्धीकरण करण्यासाठी पहिली जी प्रोसेस आहे किंवा जे विविध प्रक्रियांमार्फत जलशुद्धीकरण आपण करू शकतो। निवडणे, गावाच्या जलस्रोतातून आणलेले पाणी सुरुवातीला काय करतात, गावाच्या जलस्रोतामधले आणलेले पाणी जे आहे तर ते टाक्यांमध्ये स्थिर राहू देतात आणि त्यावर तुरटी वापरत असतात। तुरटी वापरल्यामुळे ते पाणी व्यवस्थित निवळलं जातं। आता निवळल्यानंतर अजून पुढची जी प्रोसेस असणार आहे या ठिकाणी बघा ऑक्सिजनीकरण करणे। बघा आता जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन मिसळलं पाहिजे, जेणेकरून ते पाण्यामध्ये जर चांगल्या प्रकारे ऑक्सिजन असला तर नक्कीच आपल्याला ते जे पाणी आहे तर ते चांगल्या प्रकारे राहणार आहे। बघा पंपाच्या मदतीने पाण्यात हवा खेळवतात, म्हणजे ऑक्सिजनचा पाईप जो आहे तर तो पाण्यात टाकला जातो व अशा बुडबुड्यावरती आलेल्या तुम्हाला दिसून येतील। त्यामुळे पाण्यात हवेचे ऑक्सिजन आहे तर ते मिसळले जाते। बघा म्हणजे ऑक्सिजनीकरण जे आहे तर ती प्रोसेस करत असतात। तसेच अजून एक प्रोसेस आहे गाळणी। गाळणी यंत्राद्वारे पाणी जे आहे तर त्या गाळून घेतले जात असते। जे सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्र आहे तर त्या ठिकाणी गाळणी प्रक्रियेद्वारे सुद्धा पाणी जे आहे तर ते पाणी गाळून घेतले जाते। त्यानंतर बघा अजून एक प्रोसेस आहे निर्जंतुकीकरण। आता या प्रोसेस मध्ये बघा क्लोरीन मिसळून, बघा क्लोरीन जो आहे तर तो मिसळला जातो पाण्यामध्ये आणि त्यानंतर निर्जंतुकीकरण केले जाते। आता हे जे प्रोसेस आहे तर हे कुठले फोटो आहेत किंवा चित्र आहेत, छायाचित्र सौजन्य पर्वती जलशुद्धीकरण केंद्र पुणे महानगरपालिका पुणे या ठिकाणचे हे छायाचित्र घेतलेले आहे। निवळणे असेल, गाळणे असेल म्हणजेच गाळणे असेल, ऑक्सिजनीकरण, निर्जंतुकीकरण हे जे आहे तर ते पाणी शुद्ध करण्यासाठी केलेल्या प्रोसेस आहेत। त्यानंतर बघा आता पुढील आपल्याला घटक शिकायचा आहे तो असणार आहे दुष्काळ। दुष्काळाविषयी आपल्याला आता माहिती बघायची आहे। बाष्पीभवनामुळे पाण्याची सतत वाफ होत असते, त्यामुळे अवर्षण अनुभवणाऱ्या भागांतील नद्या, तळी, विहिरी, बंधारे, धरणे यांतील पाण्याची पातळी जी आहे तर ती बाष्पीभवनामुळे कमी होते किंवा त्यापैकी काही कोरडेही पडत असतात। बघा दररोज आपल्याला माहित आहे सूर्य उगवत असतो, सूर्य उगवल्यानंतर जे आपल्या जमिनीवरील पाणी आहे तर पाण्याचं काय होत असते, वाफ होत असते। ही जी प्रक्रिया आहे तर ती सतत दररोज चालतच असते। मग अशा वेळेस पावसाचं जे पाणी आहे
नदीमध्ये जे साठलेलं पाणी, तळीमधील, विहिरीमधील, बंधारे असतील, धरणं असतील, जे जलाशय आहेत त्यामध्ये साठून असतं पाणी. परंतु जेव्हा सूर्य येत असतो त्यामुळे पाण्याची वाफ होत असते. वाफ झाल्यामुळे त्यातील पाणी जे आहे तर ते कमी कमी होत जातं. काही वेळेस जर एखाद्या ठिकाणी बघा ऊन खूप जास्त प्रकारे असतं, अशा ठिकाणी जे पाणी आहे तर त्या जे जलाशयातील पाणी जे आहे तर ते कोरडे पण पडलेले काही धरणं तुम्हाला असतील, नद्या असतील, ह्या कोरड्या पडलेल्या तुम्हाला दिसून येत असतात. तसेच जमिनी ही कोरडी पडते बघा. ज्या ठिकाणी पाणीच पडणार नाही किंवा पाण्याची वाफ होऊन सगळं धरणं कोरडे होतील, अशा ठिकाणची जी जमीन आहे तर ती जमीन ही कोरडी पडलेली आपल्याला दिसून येत असते. अशा परिस्थितीत जे जनावर आहेत तसेच आपल्याला ही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते बघा. जे जनावर असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, तसेच आपल्याला स्वतःला पाण्याची टंचाई जाणवत असते. शेतीसाठी पाणी मिळत नाही बघा. तसेच शेती करण्यासाठी आपल्याला शेतीमधून आपल्याला अन्न भेटत असतं. आपण मागील जे पाठ झालेले आहे तर त्यामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. शेतीसाठी सर्वात महत्त्वाचे पाणी सुद्धा आपल्याला शेतीला द्यावं लागत असतं. मग ते पाणी सुद्धा त्या ठिकाणी भेटत नाही, म्हणजे दुष्काळ पडलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतो. दुष्काळ एक नैसर्गिक आपत्ती आहे बघा. दुष्काळ जी आहे तर ती कोणती आपत्ती आहे? मानवनिर्मित आहे का नैसर्गिक? तर ती नैसर्गिक आपत्ती असणार आहे. त्यामध्ये बघा, दुष्काळात धान्य आणि चारा मिळणे कठीण होते. आपल्या राज्यात, देशात किंवा जगाच्या एखाद्या भागात दुष्काळ पडल्याचे तुम्ही ऐकले असेल. आता बघा, तुम्ही दूरदर्शनवर किंवा जे माध्यम आहे तर ते वर्तमानपत्रे असतील, रेडिओ असेल किंवा जसे की दूरदर्शन, इंटरनेट, तुम्ही असं ऐकलेलं असतं की या ठिकाणी या राज्यामध्ये, या देशामध्ये दुष्काळ पडल्याचे तुम्हाला ऐकायला भेटतं किंवा तुमच्या कानावर पडत असतं. तसेच मोठे वडीलधारी माणसं बोलत असतात, त्यावेळेस तुम्हाला खूप सारी माहिती दुष्काळाविषयी भेटत असते. तर ज्या भागात दुष्काळ पडतो तेथील लोकांना विपरीत परिस्थितीशी सामना करावा लागतो. त्या भागातील प्राणी, वनस्पती यांनाही दुष्काळाचा तडाखा बसत असतो. त्या ठिकाणी बघा, पाण्याची खूप कमतरता असते दुष्काळच असल्यामुळे. त्या ठिकाणी शेती पण आपण करू शकत नाही. त्या ठिकाणी जे प्राणी आहेत तर ते पण स्थलांतर करत असतात, वनस्पती पण मरून जात असतात. तर अशा ठिकाणी आपल्याला दुष्काळ पडल्याचं आपल्याला दिसून येत असतं. दुष्काळाचा जो तडाखा आहे तर तो प्राण्यांना, तसेच वनस्पतींना आणि मानवाला सुद्धा झालेला दिसून येत असतो. त्यानंतर बघा, आता मग ज्या ठिकाणी दुष्काळ पडत असतो मग शासन कशा प्रकारे मदत करत असतं? शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागांतील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागे तात्पुरते हलवले जाते बघा. मग अशा वेळेस काय करणार? आता तेथील लोकांचं तात्पुरते स्वरूपात दुसऱ्या गावामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केलं जातं, जेणेकरून त्यांना पण जगता आलं पाहिजे, तसेच त्यांना वेळोवेळी अन्न भेटलं पाहिजे, पाणी पण भेटलं पाहिजे, याची दक्षता जी आहे तर ते शासन पण घेत असतं. तसेच तेथील प्राणी असतील तर ते प्राण्यांना सुद्धा सुरक्षित ठिकाणी हलवलं जात असतं तात्पुरत्या स्वरूपामध्ये. त्यांना जर अशा वेळेस बघा, जे प्राणी असतील तर त्यांना वेळ प्रसंगी धान्य, चारा, पाण्याचा पुरवठा केला जातो. आता तेथील काही माणसं राहत असतील तर त्यांना काही वेळेस सुरक्षित ठिकाणी हलवले जाते व त्यांना धान्य, पाणी यांची सोय सुविधा करून दिली जाते. तसेच जनावर आहेत तर त्या जनावरांना चारा, पाण्याचा पुरवठा केला जातो, जेणेकरून ते पण त्यांचं जीवन जे आहे तर ते जगू शकणार आहे. तसेच पाळीव जनावरांची काळजी घेण्यासाठी चारा छावण्या उभारल्या जातात. आता जे पाळीव जनावर आहेत, पाळीव प्राण्यांमध्ये गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, शेळ्या, मेंढ्या ज्या असतील तर त्यांसाठी बघा चारा छावण्या उभारल्या जातात, जेणेकरून त्यांना जो चारा आहे तर तो चारा भेटेल व ते पण त्यांचं जीवन जगू शकतील. तर असे जे उपक्रम आहेत तर ते शासनामार्फत राबवले जात असतात. त्यानंतर आता पुढे आपल्याला विचारलेला आहे, काय करावे बरे? तर यामध्ये बघा, गावापासून दूर असलेला तलाव
पाहण्यासाठी तुमच्या वर्गाची सहल जाणार आहे। दिवसभर लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तुम्हाला करायची आहे। बघा, आता दरवर्षी तुमची सहल जी आहे तर ती जात असते। समजा गावापासून दूर असलेला तलाव बघायचा आहे तुम्हाला, तर तलाव बघण्यासाठी वर्गाची तुम्हाला सहल न्यायची आहे। तर ती सहल नेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी 1 दिवस लागू शकतो, 2 दिवस लागू शकतो। मग अशा वेळेस तुम्ही काय करता, तुमच्या जवळ जेवणाचा डब्बा किंवा इतर काही वस्तू अन्न म्हणून तुम्ही नेत असतात। तसेच पिण्यासाठी तुम्ही पाणी नेत असतात। मग त्यामध्ये तुम्ही पाण्याच्या बॉटलमध्ये किंवा काही जार वगैरे तुम्ही नेत असता। तसेच मग 1 किंवा 2 दिवसाची जर तुमची सहल असेल तर त्या ठिकाणी पाणी नेण्यासाठी तुम्ही खूप साऱ्या पाणी बॉटल्स किंवा जारचं 2-3 मित्र मिळून तुम्ही जारची सुद्धा सुविधा करू शकता, किंवा वर्ग मिळून काही जार पण तुम्ही त्या ठिकाणी नेऊ शकता। मग अशी व्यवस्था तुम्हाला करावी लागणार आहे। त्या ठिकाणी बघा, आता पुढील घटक असणार आहे जल व्यवस्थापन। आता या घटकाचा आता अभ्यास बघूयात। पावसामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी उपलब्ध होत असते। आता हे तुम्ही जलचक्र आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। बघा, आपलं जे जमिनीवरचं पाणी आहे तर ते सूर्याच्या उष्णतेमुळे त्याची वाफ होते। वाफ वर ढगांच्या मार्फत ते एकत्र होत असतात, त्यांना परत थंड झाल्यानंतर ते परत खाली येत असतं। ही जे जलचक्र आहे तर ते जलचक्र सतत चालत असतं, यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी उपलब्ध होत असते। सर्वसाधारणपणे आपल्याला वर्षातून 4 महिने जे आहे तर ते पावसाचं पाणी मिळत असतं। पावसाचे पाणी साठवले नाही तर आपल्याला दैनंदिन गरजांसाठी आपल्याला पाणी उपलब्ध होणार नाही। आता हे जे पाणी आहे तर ते आता आपले वर्षाला महिने असतात 12 महिने, तर त्यातील 4च महिने आपल्याला पाणी जे आहे तर ते पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्याला उपलब्ध होत असतं। आता हे जे 4 महिन्याचं पाणी आहे तर ते आपल्याला जवळपास 12 महिने तरी आपल्याला टिकलं पाहिजे। यासाठी आपण जे पाणी आहे तर पाणी जिरवलं पाहिजे किंवा कुठे साठवून ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढील जे महिने आहे तर ते पुढील महिन्यांपर्यंत आपल्याला पाणी पुरलं पाहिजे। तर अशा वेळेस दैनंदिन गरजांसाठी आपल्याला पाणी उपलब्ध होणार नाही। जर आपण ते पाणी साठवलं नाही तर नक्कीच ते पाणी आपल्याला उपलब्ध होणार नाही। पावसाचे पाणी थांबवायला शिका, थांबलेल्या पाण्याचे जिरवायला शिका। आता पावसाचे पाणी आहे तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी मोठमोठे धरणं बांधले जातात किंवा विहिरी असतात, त्यामध्ये पाणी थांबवलं जातं व ते जिरवलं जातं। मग असे काय प्रयोग तुम्हाला करायचे आहे की जेणेकरून पावसाचं पाणी थांबलं पाहिजे आणि ते जिरलं पाहिजे। मग बघा, वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागत असते। पाणी अडवले की ते जमिनीत जिरते। भूजल साठा वाढल्यामुळे झाडांना पाणी मिळते, तसेच विहिरींना पाणी मिळते आणि शेती करणे शक्य होते। बघा, आता जर हे आपण पाणी जेव्हा जिरवत असतो, मग जलसाठा जो आहे म्हणजे भूजल साठा जो आहे तर तो वाढलेला आपल्याला दिसून येतो। जेव्हा भूजल साठा वाढेल मग त्यावर जे झाडं आहे तर त्या झाडांना सुद्धा पाणी भेटत असतं। तसेच विहिरींमध्ये पाणी साठल्यामुळे ते आपण शेतीसाठी वापरू शकतो। मग अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे तर पावसाचं पाणी जे आहे तर ते थांबवायला शिकायचं आहे। तसेच थांबवलेलं पाणी जे आहे तर ते जिरवायला पण शिकलं पाहिजे। म्हणजे कशा प्रकारे जिरवायचं ते आपण एखादं विहीर असेल, बोरवेल असेल, अशा ठिकाणी आपण पाणी त्या ठिकाणी सोडू शकतो, जेणेकरून ते भूजल साठा जो आहे तर तो वाढू शकतो। त्यानंतर बघा, पाणी जमिनीत जिरवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात। मोठे धरणे बांधले जातात, परंतु सर्व ठिकाणी धरणे बांधणे शक्य नसते। आता बघा, आपल्याला जे धरणं आहेत, धरणांचा उपयोग कशासाठी होतो की जे पाणी आहे तर ते पाणी अडवलं जातं आणि जेणेकरून आपल्याला पुढील पावसाळा झाल्यानंतर जे पुढील ऋतू आहेत त्या ऋतूंमध्ये आपल्याला त्या पाण्याचा उपयोग करता आला पाहिजे। मग अशा वेळेस काही ठिकाणी पॉसिबल असतं आपल्याला किंवा शक्य असतं की धरणं बांधणं,
परंतु काही असे ठिकाण आहे तर त्या ठिकाणी धरणं बांधणे शक्यच नसतं। मग अशा वेळेस त्या ठिकाणी धरणं नसल्यामुळे तेथील पाणी जे आहे तर ते पाणी आपल्याला जिरवणे किंवा अडवणे किंवा जिरवणे ते दोन्ही पण आपल्याला अशक्य होत असतं। अशा वेळी लहान तलावांची निर्मिती त्या ठिकाणी करावं लागत असते। ज्या ठिकाणी धरणं बांधता येत नाही मग अशा वेळेस त्या ठिकाणी तलाव बांधले जातात, छोटे छोटे का होईना तलाव त्या ठिकाणी निर्मिती करावी लागते। उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे नाले यांवर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे शासन आणि नागरिक एकत्र येऊन करत असतात। बघा आता हे जे कामं आहेत मग अशा ठिकाणी बघा जेव्हा धरणं बांधणे शक्य नसतं अशा वेळेस लहान तलावांची निर्मिती केली जाते। तसेच उतारावरून जे पाणी येत असतं तर ते लहान बंधारे त्या ठिकाणी बांधले पाहिजे, जेणेकरून ते पाणी आहे तर ते पाणी जमिनीत मुरलं पाहिजे। त्यानंतर आडवे चर आखले जातात, गावातील ओढे नाले यांवर बांध घातले जातात। बांध घातल्यानंतर त्या ठिकाणी ते पाणी साठतं आणि खाली जमिनीमध्ये जिरत असतं। तर जे अशी कामे आहेत तर ते शासन तसेच आपले जे नागरिक आहेत तर ते नागरिक करत असतात। या ठिकाणी चित्रामध्ये बघू शकतात जे डोंगर आहेत, या ठिकाणी बघा डोंगरावरील सलग समतल चर, या ठिकाणी बघा डोंगरावरील जे सलग समतल चर आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतात। तसेच बघा आता पुढे काय आपल्याला माहिती दिलेली आहे बघूयात। काही ठिकाणी नदीच्या पात्रात विहिरी खोदून तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते। बघा काही ठिकाणी बघा म्हणजे पाणी साठवण्याचे वेगवेगळे माध्यम असू शकतात, त्यामध्ये आपण विहिरी जर खणल्या तर तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जात असते। काही ठिकाणी जे नदी आहे, नदी जेव्हा कोरडी पडत असते त्या ठिकाणी विहिरी आपण खंदू शकतो, जेणेकरून जे पाणी आहे तर त्या ठिकाणी जमिनीत मुरेल व जो भूजल साठा आहे तर तो भूजल साठा वाढण्यासाठी मदत होणार आहे। काही ठिकाणी घरांच्या छतावर पडणारे पाणी, पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यांमध्ये आपण साठवत असतो। या ठिकाणी बघा ओढा दिसत आहे आणि ओढ्यावर या ठिकाणी तुम्हाला बांध दिसत आहे। या ठिकाणी बघा म्हणजे बांध बांधून सुद्धा आपण पाणी जमिनीमध्ये जिरू शकतो। त्यानंतर बघा आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, घरांच्या छतांवर पडणारे जे पावसाचं पाणी आहे तर पन्हाळ्याच्या मदतीने आपण काय करत असतो, टाकीमध्ये साठवत असतो। या चित्रामध्ये बघा सेम त्यांनी दाखवलेलं आहे, पावसाचे जे पाणी आहे तर ते टाक्यांमध्ये साठवलेलं तुम्हाला या चित्रामध्ये दिसून येत आहे। त्यानंतर बघा अशा सर्व पद्धतींमुळे जास्तीत जास्त पाणी आपल्याला साठवले जाते। उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठवणे महत्त्वाचे असते। बघा आता जे उपलब्ध पाणी जे आहे तर ते काटकसरीने आपण वापरलं पाहिजे, पाण्याचा दुरुपयोग केला नाही पाहिजे। तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवले पाहिजे किंवा टाक्यांमध्ये साठवले पाहिजे, हे खूप महत्त्वाचे असते। अशा पद्धतीने पावसाळ्यानंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच आपण काय म्हणतो, जल व्यवस्थापन म्हणत असतो। आता बघा पावसाळा जो ऋतू आहे तर या पावसाळा ऋतू सर्वसाधारणपणे 4 महिन्यांचा असतो। यामध्ये आपल्या जमिनीवर खूप साऱ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पाणी साठलेलं असतं, परंतु हे जे पाणी आहे तर ते आपल्याला पुढील काही महिने आपल्याला वापरावा लागत असतं किंवा त्याचा उपयोग आपल्याला करावा लागत असतो। मग याची जी व्यवस्था आहे तर हे पाणी आपण काही ठिकाणी जिरवत असतो किंवा साठवणूक करत असतो, यालाच आपण काय म्हणत असतो, जल व्यवस्थापन असे म्हणत असतो। यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, जल व्यवस्थापन नेमकी कशाला म्हणायचं, तर हे तुम्हाला या ठिकाणी समजून येईल। त्यानंतर बघा हे पावसाचे पाणी आहे तर ते जमिनीमध्ये जिरवलेले तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे। यामध्ये बघा
हे जे घर आहे हे या ठिकाणी बघा पन्हाळ्याच्या मदतीने, म्हणजे या ठिकाणी पन्हाळ्याच्या मदतीने काय केलेलं आहे, जे पाणी आहे तर ते पाणी अडवलेलं आहे व नळा वाटे या ठिकाणी त्यांनी जमिनीमध्ये पाणी जात असताना तुम्हाला दिसत आहे. म्हणजेच पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही प्रोसेस करू शकता. त्यानंतर बघा माहिती मिळवा व चर्चा करा. माहिती मिळवा व चर्चा करा. तुमच्या परिसरात जल व्यवस्थापन कसे केले जाते. आता तुमचा जो परिसर आहे तर त्यामध्ये जल व्यवस्थापन कसे केले जाते. खूप सारे प्रकार असतात. काही ठिकाणी बांध टाकू शकतो आपण, किंवा काही धरणे बांधलेले असतील तुमच्या गावा शेजारी, काही ठिकाणी विहिरी असतील त्यामध्ये पाणी साठवत असतो, काही ठिकाणी बघा बोरवेल असतात तर त्यामध्ये सुद्धा पाणी साठवत असतात, जेणेकरून आपलं जे पुढील महिने आहेत पावसाळा गेल्यानंतर ते पाण्याचे आपण काटकसरीने वापर करत असतो, किंवा आपली जी गरज आहे तर ती गरज भागवत असतो. त्यालाच आपण त्या प्रक्रियेला जल व्यवस्थापन असे म्हणत असतो. पण तुमच्या परिसरात जल व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते तर ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर बघा हे नेहमी लक्षात ठेवा. बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, पाणी हेच जीवन, म्हणून पाणी अडवा, जिरवा, साठवा आणि काटकसरीने वापरा. आता बघा आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचा किती वापर आहे तर हे तुम्हाला माहितीच आहे. दररोजच्या जीवनात आपल्याला किमान 4 ते 5 लिटर हे पाणी लागत असतं. त्यामध्ये वयानुसार कमी जास्त थोडं होऊ शकतं, पण किमान 4 ते 5 लिटर आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये पाण्याची गरज असते प्रत्येक एका व्यक्तीला. म्हणून तुम्हाला पाण्याचं जे महत्व आहे तर ते किती प्रकारे, समजा एखाद्या ठिकाणी दुष्काळ पडला तर आपल्याला दुष्काळ पडल्यामुळे आपल्याला स्थलांतर करावं लागत असतं. तसेच जे जनावर आहेत तर त्यांची सुद्धा सोय सुविधा करावी लागत असते. अशामुळे बघा पाणी किती महत्वाचं आहे, म्हणजेच त्याला आपण पाणी हेच जीवन असं म्हणत असतो. म्हणून पाणी आपण अडवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे आणि साठवलं पाहिजे, आणि ते पाणी जे उपलब्ध आहे तर ते काटकसरीने सुद्धा वापरलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे पाणी आहे तर ते आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा ते आपल्याला वापरता येईल. त्यानंतर बघा आतापर्यंत आपण काय शिकलो, या पाठामध्ये महत्वाचं जे काय शिकलेलो आहोत आतापर्यंत त्याची आता माहिती घेऊयात. पाण्यात सजीवांसाठी घातक पदार्थ मिसळले की पाणी प्रदूषित होते. बघा पाण्यामध्ये आपण बघत असतो पाणी स्वच्छ केलं, परंतु काही सूक्ष्मजीव असे असतात की ते आपल्या मानवाच्या शरीरासाठी किंवा इतर प्राण्यांच्या शरीरासाठी घातक असतात. म्हणजेच पाण्यात सजीवांसाठी घातक पदार्थ मिसळले की पाणी काय होत असते, प्रदूषित होत असते. त्यानंतर आता दुसरं आपण काय शिकलेलो आहोत, जलसाठ्यांचे प्रदूषण होऊ नये म्हणून त्यात सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करत असतात. बघा आता जे जलसाठे आहेत, जलसाठ्यांचे प्रदूषण होऊ नये त्यासाठी बघा आपल्या घरातील सांडपाणी असू द्या, कारखान्यातील सांडपाणी असू द्या, किंवा शहरातील गावातील एकत्रितरित्या सांडपाणी आहे तर यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केल्यामुळे त्यामुळे जे आपला जलसाठा आहे तर तो जलसाठा कमी प्रमाणात प्रदूषित होईल याची आपण काळजी घेत असतो. तर हे आपण याचा संपूर्ण अभ्यास बघितलेला आहे. तसेच अजून आपण काय शिकलो या पाठामध्ये, पाणी पुरवठा करण्यापूर्वी गावाच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यात विरघळलेले व न विरघळलेले पदार्थ वेगळे केले जातात. तसेच पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यामध्ये निर्जंतुकीकरण हा घटक आहे तो आपण चांगल्या प्रकारे शिकलेलो आहोत. त्यानंतर तुमच्या गावामध्ये तुमची पाण्याची टाकी असते, त्या ठिकाणी जे जलशुद्धीकरण केंद्र असतं तुमचं, तर त्या ठिकाणी पाणी नदीच्या मार्फत किंवा सरोवरामार्फत त्या ठिकाणी आणलं जातं. त्या ठिकाणी खूप सारे प्रोसेस करून पाणी जे आहे तर ते पिण्यायोग्य वेगळं केलं जात असतं. त्यामध्ये विरघळलेले घटक असतील, न विरघळलेले घटक वेगळे केले जातात आणि पिण्यायोग्य पाणी गावातील सदस्यांना किंवा लोकांना पाठवलं जात असतं. तर हे पण आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत.
त्यानंतर बघा, दीर्घकाळ पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडतो. बघा, आपण याचं उदाहरण घेतलेलं आहे. दीर्घकाळ जर पाऊसच पडला नाही तर त्या ठिकाणी शेती पिकणार नाही, तेथील जनावर पण स्थलांतरित करावं लागतील, त्यांना चारा पाण्याचा प्रश्न येत असतो. तसेच आपल्याला पाण्याची टंचाई भासलेली तुम्हाला दिसून येत असते. म्हणजे दीर्घकाळ जर पाऊस पडला नाही तर त्या ठिकाणी दुष्काळ पडत असतो. त्यानंतर दुष्काळग्रस्त भागांतील मानव, प्राणी, वनस्पती या सर्वांना दुष्काळाचा तडाखा बसत असतो. हे पण आपण शिकलेलो आहोत. दुष्काळ ज्या ठिकाणी पडलेला आहे त्या ठिकाणी मानवांचं स्थलांतर केलं जातं, प्राण्यांसाठी चारा पाण्याची सुविधा करावी लागत असते. तेथील वनस्पती आहेत तर ते वनस्पती ज्यांना पाणीच मिळालं नाही तर ते वाळून जातात, किंवा जे वनस्पती आहेत तर ते मेलेले आपल्याला दिसून येत असतात. म्हणजेच या सर्वांना दुष्काळाचा काय बसत असतो, तर तडाखा बसत असतो. तसेच पाणी अडवून, जिरवून किंवा साठवून पावसाळ्यानंतरच्या काळात उपलब्ध करून देणे याला जल व्यवस्थापन आपण म्हणत असतो. पाणी अडवून, जिरवून किंवा साठवून पावसाळ्यानंतरच्या काळात उपलब्ध करून देणे यालाच आपण जल व्यवस्थापन म्हणत असतो. याची आपण व्याख्या पण बघितलेली आहे. पाणी साठवणे म्हणजे अडवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे आणि साठवून पावसाळ्यानंतरचा जो काळ आहे तर त्यामध्ये उपलब्ध केलं पाहिजे, याला आपण काय म्हणत असतो, जल व्यवस्थापन असे म्हणत असतो. हे आज आपण या पाठामार्फत शिकलेलो आहोत. आता बघूयात यावर जो स्वाध्याय दिलेला आहे तर त्या स्वाध्यायाविषयी माहिती घेऊयात. बघा, स्वाध्याय यामध्ये पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे. आता बघा, जमीन जी आहे तर त्यावर उतारामुळे जी बाग आहे तर ती बागेतील माती जी आहे तर ती वाहून जात आहे. आता अशा वेळेस आपल्या बागेच्या कडाला जो आहे तर तुम्ही बांध टाकला पाहिजे. बांध टाकल्यामुळे काय होणार आहे तर ते पाणी जे आहे तर ते पाणी वाहून जात असताना सुरुवातीला त्या ठिकाणी थांबणार आहे. थांबल्यानंतर पाण्यातील माती जी आहे तर ती खाली जाणार आहे, जेणेकरून आपल्या बागेतील माती जी आहे तर ती वाहून जाणार नाही. त्यानंतर आता दुसरा प्रश्न आहे, जरा डोके चालवा. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते तसेच पदचारी मार्ग कसे बांधावे? बघा, रस्ते तसेच पदचारी मार्ग जे आहे तर ते कसे बांधले पाहिजे? बघा, जे आपले रस्ते आहेत तर ते पावसाचं पाणी शक्यतो जे रस्ते असतील किंवा पदचारी मार्ग जे उंचाव असले पाहिजे, जेणेकरून पाणी जिरवण्यासाठी आपल्याला काही अडथळा नाही येऊ, त्यासाठी रस्ते किंवा पदचारी मार्ग जे आहे तर ते उंचावर बांधले पाहिजे. त्यानंतर बघा, प्रश्न तिसरा आहे, प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये बघा, दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते? बघा, जेव्हा दुष्काळ पडतो त्यावेळेस बघा या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, दुष्काळग्रस्त भागांना ज्या वेळेस पाऊस पडत नाही अशा वेळेस काय पडत असतो, दुष्काळ पडत असतो. कोणती परिस्थिती निर्माण होत असते? अशा वेळेस दुष्काळग्रस्त भागांतील मानव, प्राणी, वनस्पती या सर्वांना दुष्काळाचा तडाखा बसत असतो. तसेच बघा, दुष्काळात जी परिस्थिती आहे, ज्या वेळेस जेव्हा पाऊसच पडत नाही एखाद्या ठिकाणी, खूप काळ पाऊस जर पडला नाही तर त्या ठिकाणी आपण दुष्काळ पडला असं म्हणत असतो. अशा ठिकाणी जी परिस्थिती आहे तर ते तेथील मानव असतील तर मानवांना स्थलांतर करावं लागत असते काही वेळेसाठी. तसेच जे प्राणी आहेत तर ते प्राण्यांसाठी चारा पाणी याची सुद्धा सुविधा करावी लागत असते. मग ही जी परिस्थिती आहे तर ती दुष्काळ काळात त्या ठिकाणी होत असते किंवा निर्माण होत असते. पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात? बघा, पावसाळ्यानंतर पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन तसेच नागरिक वरील आपल्याला या ठिकाणी जी कार्य आहे तर ती आपण सांगू शकतो. या ठिकाणी बघा, लहान तलावांची निर्मिती करणे,
बघा, ज्या ठिकाणी धरणे बांधणे शक्य नसते अशा ठिकाणी तलावांची निर्मिती करणे, उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, तसेच गावातील ओढे नाले यांवर बांध घालून पाणी अडवणे अशी जी कामं आहेत तर ते शासन आणि नागरिक एकत्र येऊन करत असतात. तर हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, पुढील जो प्रश्न आहे, पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते? पावसाचे जे पाणी आहे तर ते पुढील आपल्या पावसाळा झाल्यानंतर पुढील जो आपला काळ असणार आहे, ऋतू असणार आहे, त्यामध्ये आपल्या पाण्याची गरज आपली भागली पाहिजे यासाठी आपण काय करत असतो, पाणी अडवत असतो. त्यानंतर पाण्याचा भूजल साठा आहे तर तो भूजल साठा भरण्यासाठी, तसेच शेतीसाठी आपल्याला पाणी लागत असतं. त्यामुळे आपण शेतीमध्ये अन्न पिकू शकतो. त्यामुळे आपल्याला पावसाचे पाणी जे आहे तर ते अडवावे लागत असतात. तर ते आपण विहिरी मार्फत किंवा नदी मार्फत किंवा एखाद्या धरणामार्फत ते पाणी आपण आपल्या जमिनीमध्ये जिरवत असतो किंवा साठवत असतो, जेणेकरून त्याचा आपण वापर भविष्यामध्ये करू शकतो. तसेच जलव्यवस्थापन कशाला म्हणतात? या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे व्याख्या दिलेली आहे. पाणी अडवून, जिरवून किंवा साठवून पावसाळ्यानंतरच्या काळात उपलब्ध करून देणे यालाच आपण काय म्हणत असतो, जलव्यवस्थापन असे म्हणत असतो. हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता चूक की बरोबर ते सांगा आणि चुकीचे विधान दुरुस्त करून तुम्हाला पुन्हा लिहायचे आहे. पहिलं विधान बघूयात. पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते. पावसाचे जे पाणी आहे तर ते आपल्याला फक्त 4च महिने भेटत असते. पावसाळा ऋतू जो आहे सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर तो 4 महिनेच आपल्याला त्याचं पाणी भेटत असतं. परंतु आपण ते भेटलेलं पाणी आहे तर ते जलव्यवस्थापनाच्या प्रोसेसना आपण काय करत असतो, साठवून ठेवत असतो व वापरत असतो. म्हणजे पहिलं जे विधान आहे तर ते चुकीचं असणार आहे. मग पावसाचे पाणी आपल्याला किती 4 महिने मिळते. किती महिने मिळते तर 4 महिने मिळत असते. व्यवस्थित तुम्हाला दुरुस्त करून हे विधान लिहायचं आहे. दुसरं विधान आहे, शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागांतील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते. तर या ठिकाणी बघा, दुष्काळ या घटकामध्ये आपण बघू शकतो, या ठिकाणी शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागांतील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागे तात्पुरते हलवले जाते. मग हे विधान जे आहे तर हे विधान बरोबर असणार आहे. दुसरं विधान जे आहे तर ते बरोबर असणार आहे. त्यानंतर आता स्वाध्यायावरील प्रश्न बघितलेले आहे. त्यानंतर आता जो उपक्रम दिलेला आहे तर त्या उपक्रमाविषयी माहिती बघूया. पहिला जो उपक्रम आहे, तुमच्या पालकांशी किंवा मित्रांशी बोलून वर्तमानपत्रातून किंवा संकेतस्थळावरून आपल्या राज्यात कोणत्या वर्षी दुष्काळ पडला होता आणि दुष्काळावर मात करण्यासाठी कोणते उपाय योजले होते याची तुम्हाला माहिती मिळवायची आहे. बघा, तुम्ही तुमच्या पालकांना विचारायचं आहे किंवा मित्रांशी बोलून तुम्ही वर्तमानपत्रातून किंवा संकेतस्थळावरून आपल्या राज्यात कोणत्या वर्षी, तुम्ही ज्या राज्यात राहत आहे त्या राज्यामध्ये कोणत्या वर्षी दुष्काळ पडला आहे आणि दुष्काळावर जेव्हा दुष्काळ पडतो त्यावर मात करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले होते, काही उपाययोजना केल्या होत्या, तर त्याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. तर ती माहिती तुमच्या पालकांकडून तसेच विविध वेबसाईटवर जाऊन तुम्हाला भेटू शकते. तसेच वर्तमानपत्रांचे काही कात्रण असतील, काही लेख असतील तर त्याच्या मार्फत तुम्हाला माहिती भेटू शकते. तसेच आता दुसरा उपक्रम आहे, वर्तमानपत्रात छापून आलेली वाहत्या पाण्याची तसेच साचलेल्या पाण्याची छायाचित्रे तुम्हाला जमा करायची आहे. आता वर्तमानपत्र तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा अवेलेबल होईल, तसेच काय तुमच्या घरी पण अवेलेबल असतील. मग हे जे वर्तमानपत्र आहे तर ते गोळा करायचे आहेत. यामध्ये वाहत्या पाण्याचे तसेच साचलेल्या पाण्याची छायाचित्र असतील तर त्याची माहिती जी आहे किंवा छायाचित्र आहे तर ते तुम्हाला जमा करायचे आहे. असे आपले हे 2 उपक्रम आहेत तर ते 2 उपक्रम तुम्हाला करायचे आहे. तर अशा प्रकारे या पाठाचा संपूर्ण अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण या लेक्चर मध्ये बघितलेला
आहे। जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर आजचा जो आपला पाठ होता पाणी रिलेटेड आपण जे घटक आहेत, उपघटक आहेत, प्रयोग आहेत, तसेच स्वाध्याय आहे, उपक्रम आहेत, ते हे सर्व घटक आपण अभ्यासलेले आहेत। तर बघा आजच्या लेक्चरमध्ये परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी मधील या पाठाचा आपण संपूर्ण अभ्यास बघितलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा। आणि जर तुम्हाला पहिल्यापासून सगळे लेक्चर बघायचे असतील तर नक्कीच आपल्या प्लेलिस्टमध्ये आपल्या YouTube चॅनलवर सुरुवातीला जायचं आहे, गेल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जायचं आहे। प्लेलिस्टमध्ये परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी या प्लेलिस्टमध्ये क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्या धड्यापासून तर शेवटच्या धड्यापर्यंत तुम्हाला संपूर्ण लेक्चर तुम्हाला बघायला भेटतील। तर भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओ लेक्चरमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।